फॉर्म्युले समज. फिक्स आहे, फिक्स एंड मुवमेंट म्हणतो मी. दोघं एंड काय असतील? फिक्स ए बी. लोड लागतोय सेंटरमध्ये. इथे लांबी आहे L/2, इकडची लांबी आहे L/2, टोटल लांबी असणार L. लोड लागतोय डब्ल्यूचा. तर फिक्स एंड मुवमेंट इकडची पण इकडची बी सारखी असते. MFAB बराबर MFBA बराबर WL/8 झाली केस नंबर 1. दुसरा फॉर्म्युला तुमच्याकडे. दोघं एंड फिक्स ठेवा. ए बी UDL लावा. वरून काय लावायची आहे? UDL. UDLची व्हॅल्यू किती आहे? W किलो न्यूटन पर मीटरची. ए बी लांबी किती याची? L. तुम्हाला मुवमेंट काढायची. MFAB बराबर MFBA बराबर WL/12. समजलं का? तिसरा लास्ट वाला फॉर्म्युला असतो इसेंट्रिक लोड. ए हा बी हा डब्ल्यू. ए कॅपिटल ए हा कॅपिटल बी. आता कसं करणार? टोटल लांबी किती? L. कसं काढणार? MFAB वेगळा काढतात. कसा? डब्ल्यू जवळचा, मला इकडचा काढायचा ना, AB काढायचा ना, जवळचा लांबच्याचा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल लांबीचा स्क्वेअर. हां, MFBA काढायचं असेल तर कसं काढणार? WB याचा स्क्वेअर डिवाइड बाय Lचा स्क्वेअर. एवढे फॉर्म्युले पाठ लागतील. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 काय असते? मोठा टेबल असतो. 2 स्टेप समजले का?